नामस्मरण या संदर्भातला आजचं हे 8वं सत्र आपण श्रवण करत आहोत. उत्तरार्ध 609 क्रमांकाची लीळा महादाईचा प्रश्ने नाम लीळा स्मरणान वादू या लीळेचा तिसरा भाग आपण श्रवण करत आहोत. सर्वज्ञे म्हणितले बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. स्वामींनी महादाईसांना सांगितलं की बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. या संदर्भात दोन अर्थ आपण बघितले की परमेश्वरासाठी देखील आपलं देह स्वरूपापेक्षाही जीवाचं जे जीव स्वरूप आहे त्या जीव स्वरूपाविषयी परमेश्वराला लागले पण आहे आणि त्या जीवस्वरूपाचाच उद्धार जो आहे तो देवाला करायचा आहे. आणि म्हणून मूळ सृष्टीला जेव्हा किंवा जीव जेव्हा तमामध्ये होते तेव्हा सकळ जीवांची परमेश्वराला उद्धारण्याची प्रवृत्ती झालेली आहे. त्या ठिकाणी परमेश्वर शोधक, वेधक, बोधक आणि द्रावक म्हणजे आनंद हा द्यायचा आहे कुणाला तरी. कुणाला द्यायचा तर तो जीवाला द्यायचा ही निश्चिती आहे. फक्त तो इतर दोन पदार्थांना का नाही दिला यासाठी हे विश्लेषण केले जात असतं की देवतेला ज्ञान द्यावं तर देवता ह्या आपल्या त्रिगुणात्मक आनंदामध्ये आधीच मग्न आहेत. त्यांना परमेश्वराचा निर्गुण आनंद जर का दिला तर तो त्यांना घेतल्याच जाणार नाही, प्रणवणार नाही. आणि म्हणून देवतेला तो आनंद देण्याचा कुठलाही पुढे विचार झालेला नाही. त्यानंतर प्रपंचाला जर का तो आनंद द्यावा तर परमेश्वर जे आहेत, परमेश्वर प्रपंचालाही आनंद देऊ शकतात, पण प्रपंच हा निर्जीव आहे आणि निर्जीव असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे तो आनंद प्रभवणार नाहीच आहे, पण त्याला काही समजणार पण नाही. जिथे जीव आहे किंवा जिथे चेतनत्व आहे तिथे त्या आनंदाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभवणार आहे, समजणार आहे. आणि म्हणून प्रपंचाचाही विषय त्या ठिकाणी समाप्त झाला आणि तदनंतर जीवाकडे परमेश्वर वेधल्या गेलेले आहेत. आधी जी पदार्थांची, तिन्ही पदार्थांची शोधणी झाली त्याच्यामध्ये जीवाकडे परमेश्वर काय झालेले आहेत, वेधल्या गेलेले शोधक, वेधक. की इतर दोन स्वरूपांना प्रपंच किंवा देवता स्वरूपाला आनंद देता येणार नाही, परंतु जीव स्वरूप जे आहे त्याला मात्र आनंद देता येतो. पण द्यायचा तर लगेच देता येत नाही, कारण की त्या जीवाला जर का आनंद द्यायचा आहे तर जीव स्वरूपाकडे काही दोष आहेत, त्या दोषांचं क्षालन आधी करावं लागेल आणि नंतर तो आनंदाला पात्र ठरणार आहे. आत्ताच तो आनंदाला पात्र आहे, परंतु आनंद तो दिला जरी तरी तो आनंद जीवाला देखील जसा तसा प्रभवणार नाही. जसं निरूपणाचा आनंद असेल, काही लोकांना तो निरूपण आवडतं, त्याचा आनंद प्रभवतो, असं वाटतं सुरू राहावं, थांबू नये असं वाटतं. काहींना त्याचा आनंद प्रभवत नाही, उलट त्याचा त्रास होतो, असं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. वैयक्तिक आपल्यालाच आज निरूपण आवडतंय आणि एखाद्या वेळेस आपल्यालाच वाटतं की कधी संपेल असं आपल्याला पण होत राहतं. या सर्वाला कारण काय ना, अविद्या कारण आहे. आपल्या जीवस्वरूपी अनादी काळापासून ही अविद्या लागलेली आहे. ती कधी लागली, काय लागली याचं उत्तर अनादी या शब्दामध्येच आलेलं आहे. ती अनादी काळापासून लागलेली आहे. मग ती कशी लागली, का लागली, कोणी लावली, का आणि त्या लागण्यामागे कोण कारण आहे याचं कुठलंही उत्तर आपल्याकडे नाही. ते जेव्हा आपण परमेश्वराची आपली भेट होईल
पुनःसंबंधी वगैरे, त्यावेळी आपण त्यांना इथे विचारू शकतो, देवच ते सांगतील. तुर्तास आपल्याकडे हेच उत्तर आहे की अनादी काळापासनं तो दोष जीवाकडे आहे आणि त्या अविद्येमुळेच आपल्याकडे अधमती, अधगती, अधरती हे 3 दोष परत आहेत. जसं एक चांगली गोष्टीमुळे आपल्याकडे अजून 10 चांगल्या गोष्टी आपल्याकडे निर्माण होतात किंवा आपल्याकडे ते असतात, तशाच पद्धतीने एक जर का वाईट गोष्ट असेल तर किती वाईट गोष्टी आपल्याकडे येऊ शकतात. एका चांगल्या गोष्टीमुळे 10 चांगल्या गोष्टी येतात, तर एका वाईट गोष्टीमुळे 10 नाही 1000 गोष्टी वाईट येतात बरं का. एक म्हणतात ना, एक खोटं बोललं की 100 खोटं बोलावे लागतात. तसं एक जर का वाईट आपल्याकडे काही असेल तर त्या एका वाईटाला कितीतरी इतर वाईट गोष्टी येऊन आपोआप जोडल्या जात असतात. आणि त्या कार्यामुळे आपल्यामध्ये काय आहे, अविद्या नामे जो दोष आहे, त्या अविद्येमुळे मुळातच आपल्याकडे अधमती, अधगती, अधरती हे सुद्धा जीवाकडे आहेच. ते नंतरच्या काळात ते कार्यरूप झालं वगैरे, संसरण प्रकरणाचा तो विषय आहे. परमेश्वर शोधक म्हणजे जीवाला शोधलं, वेधक म्हणजे जीवाकडे वेधल्या गेले की बाबा याला आपण आनंद देऊ शकतो. परंतु तुर्तास जीव कसा बंधयुक्त आहे, अविद्येमध्ये बांधल्या गेलेला आहे. पण तो जर का बंधमुक्त केला तर तो बंधयुक्त जो जीव आहे तो बंधमुक्त होऊ शकतो आणि त्याला आपण हा आनंद देऊ शकतो. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत जीवाला परमेश्वराचा आनंद जो आहे, परमेश्वराच्या स्वरूपाची प्राप्ती जी आहे ती होणार नाही. आणि म्हणून अविद्येचा नाश हा दुसरा टप्पा आहे. पहिला परमेश्वराला जीवाला आनंद द्यायची ही पहिली प्रथम प्रवृत्ती आहे, ती कायम राहणार आहे. आणि ते आनंद देण्यासाठी म्हणून मग जीवाला काय करावं लागेल, अविद्या बंधनातनं मुक्त करावं लागेल. आणि म्हणून मग ही मूळ सृष्टीची रचना, प्रवाही सृष्टीची रचना, हे सर्व जे कार्य आहेत ते कार्य पुढे आरंभिल्या गेलेले आहेत. आणि म्हणून इथे आपल्याला मूळ सृष्टीला 3 वेळा ज्ञान झालं. पहिल्या मूळ सृष्टीला, दुसऱ्या मूळ सृष्टीला, तिसऱ्या मूळ सृष्टीला परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. परंतु ते ज्ञान आपण राखू शकलो नाही, त्या ज्ञानाचं महत्त्व आपण जतन करू शकलो नाही, ते ज्ञान आपण दवडलं. मग प्रवाही सृष्टीला आपल्याला ते कर्मफळ प्राप्त झाले. ज्या ज्या कर्मफळांचा आपण उल्लेख केलेला ते मानसिक प्रारब्ध झाले आणि त्या कर्मफळात प्रवाही सृष्टीला आपण चतुर्विध कर्मफळ जे आहेत, स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष, या चतुर्विध कर्मफळापैकी ज्या ज्या कर्मफळाचं अर्जन आपण केलेलं आहे त्या त्या कर्मफळामध्ये आपण आलेलो आहोत. आणि अशा पद्धतीने आपला हा जीव उद्धरणाचा प्रवास सुरू झाला. कधी कधी ह्या प्रवासामध्ये आपण मनुष्य देहात असलो की देवाची आपली भेट होते किंवा देवाच्या ज्ञानाची आपली भेट होते. आपला प्रवास परत सुरू होतो, आपल्याला ज्ञान मिळतं, त्याच्यानंतर योग्यताकारक विधी घडतात वगैरे, परत आपण हे ज्ञान दवडतो, कुठला तरी प्रमाद अंगवतो आणि परत नरक फळ, देवता फळ, इकडे आपला प्रवास सुरू होतो. परत कधीतरी देवाची आपली भेट होते. असं करता 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 बोटी बोटी अशी योग्यता जी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्याच कुठल्या तरी योग्यतेमुळे आज परत आपण मनुष्य देहामध्ये आहोत. आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर देखील आपल्याला या ठिकाणी परमेश्वराचा जो धर्म आहे तो धर्म, ते ज्ञान आपल्याला मिळतं आहे. मनुष्य देहामध्ये किती लोक आहेत, भरपूर लोक आहेत, पण सगळ्यांना ते ज्ञान नाही. आपली निवड या वेळेला झालेली आहे आणि आता ते आपण नेहमीप्रमाणे दवडता कामा नये. कारण की काय होईल की आता आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानामध्ये परमेश्वर प्राप्तीचा उपाय आपल्याला सांगितलेला आहे. परमेश्वराकडनं काय प्राप्त होईल पेक्षा आम्हाला परमेश्वरच प्राप्त झाले पाहिजे, अशा प्रकारचा हा प्रवास आहे. ज्ञान झाल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून इथे महादाईचा जे स्वामींना विचारतात की जी स्वामी म्हणतात की भीतरी असे ते बर्वे. आता भीतरी जे आहे ईश्वराचं स्वरूप
ते आपल्याला दिसत नाही. भक्ताला दिसतं पूजा अवसर काळी, ज्ञानीयाला फक्त स्वरूपाच्या संदर्भात शाब्दिक माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला ते स्वरूपाचं दर्शन जे आहे ते दर्शन मात्र आपल्याला होत नाही. आणि म्हणून महादाईचा विचारतात जी जी ते काही सेन देखीजे, म्हणजे हे जे भीतर स्वरूप बरोबर सांगितलेलं आहे तर ते काही सेन देखीजे, म्हणजे आता ते स्वरूप आम्हाला बघायचं आहे किंवा ते स्वरूपाला आम्हाला प्राप्त करायचं आहे, त्या स्वरूपाच्या प्राप्तीला आम्हाला जायचं आहे, तर आम्हाला ते कसं दिसेल बरं. स्वामी म्हणतात बाई जीवासी सकळ संपत्ती त्या असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती, ऐसे जय प्रगटे तै भीतरी जे बरवे असे ते दिसे. आता हे उत्तर स्वामींनी एकदम अवघड सांगितलेलं आहे आणि एकदम सोपं पण सांगितलेलं आहे. म्हणजे आता ते आपल्या कर्तृत्वावर आहे की आपण काय कर्तृत्व करतो. आपण कर्तृत्व चुकीचं केलं तर मग परमेश्वर प्राप्तीसारखं कठीण काहीच नाही आहे जगामध्ये. आणि जर का आपण ते कार्य थोडंसं आपल्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार जर का आपण आचरण केलं तर काय होईल, परमेश्वर प्राप्तीसारखी सोपी प्राप्ती दुसरी तिसरी कोणीच नाही. महागाईचा म्हणतात की जी जी भीतरी जे आहे ते बरवे पण जे आहे ते त्याचा लाभ आम्हाला कसा होईल. तर स्वामी सांगतात की सकळ संपत्ती ती असंपत्ती. सकळ संपत्ती जी आहे, संपत्ती म्हणजे जे मूल्यवान आहे त्याला संपत्ती असं म्हणतात. संपत्ती म्हणजे पैसाच नाही धरून चालायचं. संपत्ती म्हणजे आपलं घरदार जमीन शेती एवढंच त्याच्यामध्ये धरून नाही चालायचं. संपत्तीमध्ये सोनं नाणं दागिने वगैरे एवढंच धरून नाही चालायचं. संपत्तीमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टीला मूल्य देता, आपण आधी अर्थ लावला जे मूल्यवान आहे ते. आता अजून दुसरा अर्थ की ज्या ज्या गोष्टीला तुम्ही मूल्य देता ते सर्व महत्व, मूल्य देता म्हणजे महत्व देता, ते सर्व संपत्ती या पदामध्ये आहे. आपण निरूपणाला बसलेलो नाही, आपलं लक्ष चपलेकडे असेल आपल्या, तर ते सुद्धा संपत्तीच आहे तुमची, है ना. चप्पल सुद्धा संपत्ती आहे, त्याच्यामध्ये आपण अडकून राहिलेलो आहे. सकळ संपत्ती ती असंपत्ती म्हणजे त्यामध्ये सुद्धा आपण अडकलेलो आहोत की आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या अनेक गोष्टींना इतकं महत्व देतो ज्याचं महत्व देण्या एवढं ते नाही सुद्धा. या व्यतिरिक्त परमेश्वरदायक ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण जेवढं महत्व दिलं पाहिजे त्याला तेवढं न महत्व देता आपण क्षुल्लक गोष्टींना अधिक प्रमाणामध्ये महत्व देत राहतो. आणि म्हणून इथे जे जे काही मूल्यवान आपल्या आयुष्यामध्ये आहे, मग ती चांगली चप्पलच नाही, ती तुटली फाटलेली जुनी चप्पल असते ती सुद्धा मूल्यवान, त्याला मूल्य देतो आपण, कारण की ती सुद्धा आपण टाकत नाही. असं आता तुम्ही लक्षात घ्या की तुमच्याकडे मूल्यवान असं काय काय आहे. सगळंच आहे, चांगल्या कपड्यापासून तर तो खराब झालेला कपडा, आणि तो आपण जोपर्यंत टाकून देत नाही एखादी गोष्ट एखादी वस्तू एखादा पदार्थ तोपर्यंत तो मूल्यवानच असतो. जोपर्यंत आपण टाकत नाही. आपण कधी टाकतो पदार्थ किंवा वस्तू किंवा काय अजून असेल ते, जेव्हा त्याचं आपल्या लेखी मूल्य राहत नाही, ते फेकून द्यावं असं जेव्हा वाटतं तेव्हा समजायचं की त्याच्यातलं मूल्य संपलेलं आहे. तोपर्यंत ते आपल्यासाठी मूल्यवानच आहे आणि त्याला आपण नको तेवढं मूल्य देत असतो, म्हणजे महत्व देत असतो. ज्या त्या गोष्टीला तेवढं तेवढं महत्व द्यावं. आता जर का तुम्ही जर का शेवटच्या पंक्तीला बसले आणि गोड पदार्थ शिल्लक राहिला नाही, मग आपलं किती सुरू राहतं की नाही डोक्यामध्ये. म्हणून मी पहिल्या पंक्तीला बसतो बरं का. हे दुसऱ्या पंक्तीला बसले की गोड संपतं, भाजी संपते, हे होतं ते होतं, डोक्यात चालूच राहतं. आपल्याला खायला मिळत नाही का गोड. आपण असे आहोत की आपण स्वतः विकत घेऊन खाऊ शकतो, एवढा पैसा आपल्याकडे आहे. आपण त्याची एक स्पेशल पंगत आपण स्वतः देऊ शकतो, एवढं द्रव्य आपल्याकडे आहे. ती वस्तू आपण सहज उपलब्ध करू शकतो.
परंतु त्या दिवशी जर का आपल्याला ते गोड खायला नाही मिळालं की आपल्या डोक्यात सतत ते चालू राहतं, आपण त्याला तेवढं मूल्य देतो. मुळामध्ये एखादा पदार्थ संपला, नाही मिळाला आपल्याला, काही हरकत नाही, मूल्य देऊ नका त्याला जास्त. किंवा एखादा जे काही आपल्याला प्राप्त झालं पाहिजे असं वाटतं दृष्टपर याच्यामध्ये, आणि ती गोष्ट आपल्याला नाही मिळाली, तर तिथेच विषय सोडून देता येतो आपल्याला, की आपल्याला ती वस्तू पाहिजेच, पदार्थ पाहिजेच, म्हणून त्याच्यामध्ये अडकून राहू नका. या व्यतिरिक्त तुम्ही मूल्य कशाला द्या, की आमचं 15 मिनिटाचं निरूपण आज आम्हाला ऐकता आलं नाही, आम्ही उशिरा आलो, किंवा मग आम्हाला देवपूजा प्राप्त झाली नाही वंदन करण्यासाठी, त्याचं दुःख करा. मूल्य कशाला द्यायचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या जीव स्वरूपाचं मूल्य वाढेल त्या गोष्टीला मूल्य द्या. तुमची प्रकृती खालावेल त्या गोष्टीला मूल्य देऊ नका. तुमचं जीव स्वरूप मलिनत्व जे पावेल त्या गोष्टीला महत्व देऊ नका, त्या गोष्टीला मूल्य देऊ नका. आपलं जीव स्वरूप उजळलं पाहिजे, आपली योग्यता वाढली पाहिजे, आपला अधिकार वाढला पाहिजे, ईश्वरी कणव जोडल्या गेली पाहिजे, अशा कार्यांना आपण मूल्य दिलं पाहिजे. आपली त्याच्यामध्ये धार्मिक प्रगती झाली पाहिजे. आपण आर्थिक प्रगतीला खूप महत्व देतो. आर्थिक प्रगतीमुळे काय होतं की जेणेकरून आपलं जीव स्वरूप उजळल्या जाईल अशा क्रियेला महत्व आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्या संपर्कामध्ये आहेत. मग त्या जड आणि चेतन आहेत. जड म्हणजे निर्जीव, त्या निर्जीव वस्तूंना पण आपण, निर्जीव पदार्थांना आपण इतकं महत्व देत राहतो, आणि तसंच जीवाला देखील आपल्या संपर्कातले आपले नातलगांपासनं ओळखी पाळखीचे सगळे पशु प्राणी, आपण लावलेले झाडं वगैरे सगळं, हे सगळं त्याच्यामध्ये मूल्य, याच्यामध्ये संपत्तीमध्ये येतं. आणि त्या सर्व संपत्तीला आपण अवास्तव महत्व देतो. काही गोष्टींना महत्व द्या, परंतु अवास्तव महत्व देऊ नका. काही गोष्टींना महत्वच द्यायचं नाहीये, काही गोष्टींना महत्व द्यायचं पण अवास्तव महत्व द्यायचं नाहीये. एक प्रमाणामध्ये तुम्ही त्याचं मूल्यमापन ठेवा. एखादा पदार्थ नाही भेटला तर त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं आपल्या मनामध्ये कुठलाच जो काही रोष असेल वगैरे तो उत्पन्न झाला नाही पाहिजे. या व्यतिरिक्त तुमचं जीव स्वरूप उजळेल, योग्य होईल, अशा कार्यांना आपण महत्व दिलं पाहिजे. ते कार्य फक्त अध्यात्माशी संबंधितच असतं. इतर सगळ्या गोष्टींच्या अप्राप्तीसाठी तुम्ही धडपड करता, संपत्ती मिळवायची आहे, पैसा मिळवायचा म्हणून आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपलं जीव स्वरूपाला अजून मलिनत्व येत राहतं, मलिनत्वाचं कूट चढत राहतं. आणि जर का तुम्ही आध्यात्मिक बाबतीमध्ये जर का तुम्ही अप्राप्ती भावत असाल, तर त्या ठिकाणी तुमचं जीव स्वरूप जे आहे ते अजून अजून जे आहे ते उजळत राहतं. डोमेग्रामची लीळा जर का आपण घेतली तर त्यामध्ये आमच्या स्वामींनी मालगंठीचा अवसर दाखवलेला आहे. गदोनायकांच्या पत्नीने स्वामींना जे वस्त्र अर्पण केलं, त्या गदोनायकांच्या पत्नी स्वामींचं दर्शन पूजन वगैरे करून त्या निघून गेल्या घरी. मग ते वस्त्र जे आहे, मल्ल लोक कशा प्रकारे वस्त्र परिधारण करतात, तशा प्रकारे आमच्या स्वामींचे ते वस्त्र काय केलेलं आहे, नेसलेलं आहे. आणि नेसल्यानंतर स्वामींनी भक्तजनांना त्या राजमठाच्या त्या जी पडवी आहे त्या पडवीमध्ये स्वामींनी त्यांना चालून दाखवलं भक्तजनांना. आणि तदनंतर ते वस्त्र जे आहे ते स्वामींनी काढून ठेवलं. आणि सगळ्या भक्तजनांनी तो मालगंठीचा अवसर, म्हणजे मल्ल लोक कशा प्रकारे वस्त्र परिधान नेसतात त्या प्रकारे स्वामींनी ते वस्त्र नेसले होते, तो अवसर जो आहे तो भक्तजनांना दाखवला. आणि तदनंतर महादाईचा आल्या. महादाईचा नंतर आलेल्या काही कार्यासाठी म्हणा महादाईचा बाहेर गेलेल्या होत्या. आणि थोड्या वेळाने जेव्हा महादाईचा आल्या त्यावेळी तो अवसर संपन्न झालेला होता. आणि सर्वजणांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. अध्यात्माचा भाग असा आहे की तुम्हाला अदृष्टपर काहीच मिळत नाही, परंतु चेहऱ्यावर मात्र प्रसन्नता राहते. कारण की अदृष्टपर गोष्टींमध्ये
आपल्या अंतःकरणामध्ये आनंद जो आहे तो आनंदाचा संचार होत असतो. आनंदाची जी काही निर्मिती आहे ती आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये होत असते आणि ती प्रसन्नता जी आहे ती चेहऱ्यावर येते. जसं दिवाळीच्या वेळेला स्वामींची भक्त मंडळी कशी आहेत, मळके कपडे वगैरे घालून आले आहेत, फाटके कपडे आहेत, नवीन कपडे नाही, काही नाही. दिवाळी एक असा सण आहे की त्यावेळी प्रत्येक जण नवीन कपड्यांमध्ये असतो. पण स्वामींच्या सन्निधानी असलेले भक्त आहेत ते सर्व घरदार सोडून स्वामींसोबत असल्यामुळे तिथे काही नवीन कपडे नाही, काही नाही. आणि गावातली जी काही मंडळी आलेली आहेत त्यांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मुखी तांबोळ आहे, टिळा आहे, अभ्यंग स्नान वगैरे करून ते आलेले आहेत. आता त्यांना बघून स्वामींची भक्तजन एकदम साधी सुधी आहेत, मळकी फाटकी कपडे वगैरे घालून, डोक्याला तेल नाही, काही नाही आहे. आणि मग स्वामींनी काय केलेलं आहे की निज भक्त जे आहेत त्या निज भक्तांकडे स्वामींनी अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यानंतर ते अवलोकन कृपा दृष्टीने ते अवलोकन केलेलं होतं. त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्यामध्ये आनंदाचा संचार झाला आणि त्यांचे चेहरे त्या गावातल्या आंघोळ पांघोळ करून आलेल्या, चांगले नवीन कपडे दागदागिने घालून आलेल्या व्यक्तींपेक्षा देखील यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता जी आहे ती त्यांच्यापेक्षा जास्त प्रसन्नता. अर्थातच प्रपंचातनं आलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता हा प्रकार नसतो. तो तुम्हाला खुश दिसेल, पण प्रसन्न असणं हा एक प्रकार वेगळा आहे, तो अध्यात्माशिवाय प्राप्त होत नाही. आणि भक्तजनांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ती गावातल्या लोकांना सुद्धा लक्षात आली आणि ते त्यांच्याकडे बघायला लागले. आणि दोघांचे चेहरे जर का बघितले तर त्यामध्ये भक्तजनांचा चेहरा जो आहे एकदम प्रसन्न आहे. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर काय करतात, तुम्ही जरी बाह्यदृष्ट्या तुमच्या अंगावर कपडे चांगले नसतील वगैरे, काय माळके फाटके कपडे असतील, तरी देखील ते एक प्रकारचा जो काही आनंद आहे जो ईश्वराकडनं आपल्याला दिल्या जात असतो. आपण या व्यतिरिक्त चांगले कपडे दागिने घालू, परंतु ती प्रसन्नता मात्र आपल्या चेहऱ्यावर आपण आणू शकत नाही. सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकतात, पण ती प्रसन्नता जेव्हा परमेश्वर देतील तेव्हाच मिळेल. आणि ती परमेश्वर कधी देतील, ज्या वेळेला ती प्रसन्नता मिळण्याजोगं कार्य आपण करू तेव्हाच ती प्रसन्नता परमेश्वर देतील. अन्यथा परमेश्वर सुद्धा त्यांच्याकडे प्रसन्नता असून देखील ती देऊ शकणार नाही. त्यासाठी आपणही तेवढंच पात्र ठरलो पाहिजे. अशा पद्धतीने ते दातृत्व परमेश्वराने केलं आणि तो आनंदाचा संचार भक्तजनांच्या मुखावर दिसायला लागला. अशा पद्धतीने हा आनंद जो आहे आमच्या स्वामींनी मानगंठी अवसर प्रसंगी सर्व भक्तजनांना तो आनंद दिलेला आहे. आणि मग महादाईसा आल्या. महादाईसांनी बघितलं इथे काहीतरी झालेलं आहे बरं का, स्वामींनी काहीतरी निरूपण केलं असेल किंवा काय केलं असेल, कारण की सगळ्यांचे चेहरे जे आहेत सगळ्यांचे चेहरे प्रसन्न वाटत आहेत. आणि मग त्यांनी विचारलं महादाईसांनी की काय काय अवसर देवाने या ठिकाणी सांगितला, दाखवला. मग भक्तजनांनी सांगितलं असं असं की तुम्ही नव्हतात बरं का, आणि त्याकडे ती सुविधा नव्हती फोटोची, की फोटो काढून ठेवला वगैरे असं नव्हतं. आणि त्यामुळे महादाईसांना तो अवसर कसा झाला, काय झाला ते सगळी भक्त मंडळी सांगायला लागली, पुन्हा पुन्हा सांगायला लागली की तुम्ही नव्हतात, तुम्ही नव्हतात, खूप छान अवसर झाला, खूप छान प्रकारे स्वामींनी वस्त्र परिधारण केलेलं होतं. असं सांगितल्यामुळे महादाईसांना आनंदही होतोय आणि दुःखही होतंय, दोन्ही आहे. आनंद याचा आहे की स्वामींनी असा अवसर दाखवला आणि दुःख याचं आहे की ते अवसर बघण्याला मी नव्हते. आता महादाईसांकडे वेगळा पर्यायच नाही कुठला, तोच अवसर परत दिसावा, देवाने दाखवावा. या संदर्भामध्ये महादाईस आता काय करू शकतात. महादाईसांनी स्वामींना विनंती केली की देवा तो अवसर मला परत बघायचा आहे. महादाईसा या कशा आहेत, धर्म कार्यासाठी त्यांच्या अंतःकरणामध्ये जिद्द आहे. एखादा अर्थ जर का माहिती करून घ्यायचा आहे
एखाद्या विषयी चर्चा करायची असेल तर महादाईचा त्या गोष्टीवर ठाम असतात. महादाईसांना स्वामींना वस्त्र अर्पण करायचं आहे आणि वस्त्र अर्पण करायचं असताना दादोसांना सांगितलं की मला स्वामींना वस्त्र अर्पण करायचं. दादोस म्हणतात की वस्त्र कशाला अर्पण करता स्वामी, ते वस्त्र जे आहे ते उपयोगातही आणणार नाहीत, कोणाला देऊन टाकतील, त्याच्यापेक्षा अन्नदान करा, अन्नदान ते उत्तम. ते म्हणाले नाही मला वस्त्रदानच करायचं आहे. त्या जिद्दीवर ते राहिले आणि स्वामींना साजेचं असं वस्त्र स्वामींच्या सहाय्याने त्यांना ते प्राप्त झालं. लीळा मोठी आहे ती. त्यांनी मग भटोबासांना सांगितलं. भटोबास म्हणाले दादोस म्हणतात ते करा. आणि मग स्वामींना सांगितलं की मला तर वस्त्रदानच करायचं पण हे अन्नदान म्हणतात. स्वामी म्हणाले मग दादोस म्हणतात ते करा. आणि त्यांना तुम्ही पहिले विचारलं की नाही, आधी देवाकडे आलं पाहिजे. देवाची कुठलीही क्रिया करताना आधी देवाशी बोललो पाहिजे, आपण देवाशी संवाद साधला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, विनंती केली पाहिजे. मग ते कार्य परमेश्वर तुमच्या क्षमतेतलं नसलं तरी तुमच्याकडनं ते घडवून घेतात. स्वामी म्हटले मग आधी त्यांना विचारलं तुम्ही, मग दादोस म्हणतात तसं करा. ते म्हणतात नाही देवा मला वस्त्र अर्पणच करायचं पण माझ्याकडे तेवढं द्रव्य नाही. आणि मग स्वामींचं साह्य झालं. स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि कमी मूल्यामध्ये अधिक मूल्याचं वस्त्र, कमी द्रव्यामध्ये अधिक मूल्याचं वस्त्र महादाईसांना प्राप्त झालं आणि ते स्वामींना अर्पण केलं. आणि मग स्वामी दादोसांना म्हणतात ह्या वस्त्राचं मूल्य किती माहितीये का तुम्हाला, सांगा बरं. म्हणजे त्या लीळेमध्ये महादाईसांना जे अर्पण करायचं ते त्यांनी अर्पण केलंच. म्हणजे त्या महादाईसांचं त्या कार्यातली जी जिद्द आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. तशाच प्रकारे इथे सुद्धा महादाईसांना आता स्वामींचा तो मालगंडी अवसर बघायचा आहे. तो कसा दिसणार तर देवाला विनंती करावी लागेल परत. आणि विनंती केल्यानंतर देवाने ती ऐकली पाहिजे. पण तुमच्या विनंतीमध्ये सुद्धा ती गोष्ट असली पाहिजे बरं का. विनंती म्हणजे नुसते हात जोडले की विनंती होत नाही, तर ते शब्दही तशाच पद्धतीने बोलले गेले पाहिजेत. त्या शब्दांमध्ये जे काही विनंती आहे ती पण असली पाहिजे बरं का. शब्दांमध्ये दम असला नाही पाहिजे. शब्दांमध्ये काय असलं पाहिजे, विनंती असली पाहिजे, तर मग ती विनंती देवापर्यंत पोहोचत असते. शब्दांमध्ये विनम्रता असली पाहिजे, वाक्यांमध्ये विनम्रता असली पाहिजे, तुमच्या आवाजामध्ये विनम्रता असली पाहिजे, इत्यादी प्रकारे सर्वार्थाने ती विनंती पूरक असली पाहिजे. मग ती विनंती परमेश्वर स्वीकारतात. त्याच्यामध्ये थोडा पण अहम आला किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष आला किंवा त्याच्यामध्ये तळमळीचा भाग जर का नसला, मग त्या विनंतीचा स्वीकार परमेश्वर करतीलच असं नाही. आणि म्हणून महादाईसांची जी विनंती आहे ती अशी अंतरापासून आहे, तळमळयुक्त आहे. आणि महादाईसांच्या बाबतीमध्ये जी जिज्ञासा महादाईसांनी व्यक्त केली ती जिज्ञासा आमचे स्वामी त्यांना पुरवतातच. जो प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर देतातच. जसं दादोसांनी त्यांना अडवलं की देवाला काही घेणं देणं नाही बरं का. जीव स्वर्गा गेले तरी काही आणि नरका गेली तरी काही. ते म्हणतात असं कसं नाही, देवाला वाटेल की जीव कोणी दुःखाला गेलं सुखाला गेलं त्याचं देवाला वाटेल की. ते तसं जर का वाटत असतं तर 56 कोटी यादव एकमेकांशी युद्ध करून मेले, त्यांना देवाने कृष्ण महाराजांनी वाचवलं का? त्यांना वाचवलंच नाही. मुळात म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उत्तर वेगळं आहे, पण महादाईसांना ते उत्तर माहिती नाही. महादाईसा अडल्या, पण तेवढ्या दुपारच्या वेळामध्ये महादाईसा थेट स्वामींकडे आल्या आणि स्वामींची दर्शन भेट घेतली आणि लगेच स्वामींना प्रश्न विचारला. हा म्हणे देवा, जीव स्वर्गा गेली तरी काही नरका गेली तरी काही, याचं देवाला काहीच पडलेलं नाही का? ते म्हटले कोण म्हणता असं? म्हणे मग 56 कोटी यादव झुंज मेले, मग त्यांना कृष्ण महाराजांनी का वारिले नाही? स्वामी म्हणतात कोण म्हणतं वारिले नाही? स्वामींनी सांगितलेलं होतं कृष्ण महाराजांनी, मद्यपान करू नका असं
त्यांना 56 कोटी यादवांना सूचना दिलेली होती, पण त्यांनी ती ऐकली नाही. त्यांनी ते मद्यपान केलं आणि त्याच ह्याच्यामध्ये एकमेकांशीच लढून ते मेलेले आहेत. आणि त्यामध्ये कोण होता, म्हणजे स्वामी हे सांगताना पहुडलेले होते, उपहुडले, उठून बसले आणि म्हटलं त्यांच्यामध्ये कोण होता, एक उद्धवार्जुनाशिवाय त्या सगळ्या जो काही कृष्ण महाराजांचा परिवार आहे त्याच्यामध्ये उद्धवार्जुनाशिवाय कोण कृष्ण महाराजांचा भक्त होता बरं? कृष्ण महाराजांचा भक्त कोणी नव्हता. भक्त असता तर त्याला बरोबर देवाने वाचवलं असतं. आणि हे कुणी भक्त तर नव्हतेच, पण आज्ञेचं पालन करणारे देखील नव्हते. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांना परमेश्वराचं साह्य वर्तलेलं होतं, पण त्या साह्याचा उपयोगच त्यांनी घेतलेला नाही. बघा, साह्यच वर्तत नाही. यांना तर साह्य झालेलं आहे, म्हणजे मद्यपान करू नका हे साह्य झालेलं आहे असं कृष्ण महाराजांनी सांगितलंय, परंतु त्यांनी त्या साह्याचा उपयोग घेतला नाही. ते जे काही देवाने सांगितलं ते लक्षात घेतलं नाही आणि स्वतःचाच नाश करून बसले. आणि मग महादाईसांना त्यांचं उत्तर मिळालेलं आहे की देवाला वाटतं बरं का, सगळ्या जीवांविषयी देवाला वाटतं आणि जे देवाचे भक्त आहेत त्यांच्याविषयी देवाला जास्त वाटतं. हे उत्तर महादाईसांना मिळालं. पण तेवढ्या दुपारी महादाईसा आलेले आहेत, प्रश्न केलेला आहे, आमच्या स्वामींचं आरामाची वेळ आहे, पण स्वामी उठून बसलेली महादाईसांना जो सिद्धांत आहे तो सांगितलेला आहे. अशा प्रकारे ही जिज्ञासा जी आहे, महादाईसांची जिज्ञासा, स्वामी त्यांना उत्तराच्या माध्यमातून ती पुरवत असतात. आता याच महादाईचा जेव्हा स्वामींना मालगंटी अवसराविषयी जेव्हा विनंती करतात, आता बाकीचे मंडळी जे आहेत एक प्रकारे महादाईसांना ती घटना सांगतही आहेत आणि चिडवतही आहे की तुम्ही पाहिजे होतं बरं का, तुम्ही नव्हतात. म्हणजे एक प्रकारे ते म्हणजे चिडवतातही आहे त्यांना. आणि मग महादाईसांनी देवाला विनंती केली आणि विनंती केल्यानंतर स्वामींनी परत ती वस्त्र मागवली आणि ते वस्त्र आधीलाही पसते बरव्या प्रकारे चांगल्या प्रकारे परिधान केलेले स्वामींनी नेसलेले आहेत. आणि तदनंतर स्वामींनी परत भक्तजनांना चालून दाखवलेला आहे आणि तो अवसर आधीपेक्षाही चांगला होता. का बरं? कारण की आधी जो अवसर दाखवला त्याच्यामध्ये फक्त परमेश्वराची प्रवृत्ती होती, भक्तजनांचा कुठलाही आग्रह नव्हता, तळमळ नव्हती, विनंती नव्हती. पण दुसऱ्या वेळी जो अवसर दाखवला स्वामींनी त्याच्यातही परमेश्वराची प्रवृत्ती आहे. का दुसऱ्यांदा परत अवसर दाखवायचा ही प्रवृत्ती आहे, पण त्या प्रवृत्तीला कारणीभूत महादाईसांची तळमळ आहे, दुःख आहे आणि विनंती आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की तो जो काही अवसर आहे तो मगाशापेक्षा जास्त चांगला झाला. तुम्हाला माहिती आहे की जमलेल्या लोकांना निरूपण करणं आणि खास निरूपणासाठी जमलेल्या लोकांना निरूपण करणं या दोन्हीमध्ये फरक पडतो बरं का. आता खूप लोक जमलेत, बाबा सांगा आता काहीतरी, मग जे सांगितल्या जाईल ते, आणि खास ते लोकच आले 5-50 की आम्हाला या विषयावर आपल्याशी बोलायचं आहे, आणि मग जेव्हा चर्चा किंवा निरूपण होतं ते दोन्हीमध्ये फरक आहे. कारण की एका ह्याच्यामध्ये काय आहे की विनंती तळमळ आहे किंवा नाही आहे, पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांची ती विनंती आहे, प्रार्थना आहे, मग त्याच्यामुळे निरूपण अधिक खुलतं. मार्गामध्ये सुद्धा पोथी असते, त्याच्यात जेवढी प्रश्न उत्तर होतात तेवढा पोथीचा जो विषय आहे त्याचे अर्थ आहेत ते अजून चांगल्या प्रकारे त्या दिवशीच्या पोथीचा आनंद वेगळाच असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुमची एक विनंती जी असते ती विनंती त्या कार्याचं मूल्य अजून वाढवत असते. एखादा व्यक्तीसाठी आपल्याला जेवण बनवायचं आहे, रोजचं महिला वर्ग रोजचं जेवण बनवतात, पण एका दिवशी एखादे अधिकरण येणार आहेत, साधू येणार आहेत, त्यावेळेचं जेवण त्या दिवशीचं जेवण वेगळं असतं. कारण की त्यामध्ये तुम्हाला ती एक आवड आपोआपच निर्माण होते की आज सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या बरं का, व्यवस्थित करायच्या आहेत. आणि तो त्याच्यामध्ये एक विनंती असते, प्रार्थना असते, तळमळ असतं आणि दुःख असतं, उत्साह असतो. आणि त्याच्यामुळे त्या दिवशीचा जो पदार्थ आहे तो नेहमीपेक्षा आपला चांगला बनतो. तसा पदार्थ तुम्ही परत कधीच नाही बनवू शकत, तुमच्या वैयक्तिक खाण्यासाठी नाही बनवू शकत. पण परत जर का मार्ग मंडळी येणार आहेत
तर परत तसा पदार्थ बनेल, कारण की त्यावेळी तुमच्या मनाची स्थिती वेगळी असते. त्याच्यामध्ये तुमचं मन जे सकारात्मक झालेलं असतं आणि तुमची योग्यता कुठेतरी वाढलेली असते आणि त्या वाढलेली योग्यतेने जी क्रिया होते ती उत्तम प्रकारची होत असते. आणि म्हणून महादायीसांची जी दुःख तळमळ त्यांनी व्यक्त केलं, मगाशी महादायीसांना तो अवसर बघायला नाही मिळाला, तो बघण्यासाठी महादायीसांचे काहीतरी अडथळे आहेत, अयोग्यता आहे, म्हणून बघायला नाही मिळालं. आता महादायीसा उपस्थित झाल्या आणि तिथे त्यांनी जे तळमळ व्यक्त केली त्याच्यामुळे त्यांचा तो अडथळा नासला आणि आदिलाही पस्से देवाने काय केलेलं, बर्वेनी प्रकारे ते वस्त्र नेसलेलं आहे आणि आदल्या मगाशीपेक्षा पण आता स्वामीने तो अवसर उत्तम प्रकारे दाखवला आणि महादायीसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. सगळे भक्तजन म्हटले की आधीपेक्षाही देवानी सुंदर अवसर दाखवलेला आहे. आणि अशा पद्धतीने एक विनंती आहे, ती जर का प्रामाणिक विनंती असेल, नुसतंच असं नाही, वरवडे नसली पाहिजे विनंती, नुसतंच हात जोडले आणि 2-4 शब्द चांगले बोलले किंवा अलंकारित बोलले त्याच्याने ती विनंती होत नाही. विनंती तुम्ही तुमच्या शब्दात बोला, तोडके मोडके कसे का असेनात, परंतु ते मनापासून जर का तुम्ही ती विनंती केली तर ती विनंती देवापर्यंतही पोहोचते आणि जीवापर्यंतही पोहोचत असते. आणि ती विनंती महादायीसांनी जेव्हा जेव्हा केली, हे प्रश्न विचारणं म्हणजे काय आहे, ही पण विनंतीच आहे की देवा मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे. आणि ही आता जी काही प्रश्नावली महादायीसांची सुरू आहे, ती प्रश्नावली सुद्धा तशीच आहे, एक प्रकारची ती विनंतीच आहे. आणि विनंती असल्यामुळेच आमचे स्वामी त्यांना प्रश्नांचं उत्तर देत आहेत. एखाद्या वेळेस आम्हाला पण जर का कधी वाटलं की हे मुद्दामून प्रश्न करत आहेत, काही काही लोक बरं का, ते मुद्दामून त्यांना माहीत असतं तरी ते प्रश्न करतच राहतात, मग त्यावेळी त्यांना उत्तर देण्याची तसं मनस्थिती राहत नाही. ज्या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला माहिती नाही आणि ते आपल्याला खरोखर जाणून घ्यायचं आहे, तेच प्रश्न आपण केले पाहिजेत आणि आपल्या प्रश्नाचा सगळ्यांना लाभ झाला पाहिजे. मी नेहमी सांगतो, महादायीसांनी 800 वर्षाआधी जे प्रश्न केले आणि त्याचं जे उत्तर मिळालं, ते प्रश्न सुद्धा अजून एक्सपायर झालेले नाहीत आणि ते उत्तर सुद्धा एक्सपायर झालेलं नाही. अजून सुद्धा सृष्टीपर्यंत हे प्रश्न आणि उत्तर एक्सपायर होणार नाही. म्हणजे 800 वर्षाआधी जे विचारलं ते 800 वर्षानंतर पण आम्हाला उपयोगी पडते ते प्रश्न आणि ते उत्तर. नुसतेच उत्तर महत्वाचे नाहीत, आम्हाला प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत. हे अजून 800 वर्ष चालतील, अजून सृष्टीपर्यंत हे चालतील, पुढच्या सृष्टीमध्ये जरी हे प्रश्न टाकले तरी पण चालतील. अशा प्रकारचे प्रश्न महादायीसांचे आहेत, जे कधीही जुने होत नाहीत, ज्याचं उत्तर कधीही कालबाह्य होत नाही. म्हणजे एका वेळेला विज्ञान अवस्थेमध्ये आपण असं की विज्ञानाची हे सगळं काही इथे जग चाललंय विज्ञानावर, तिथे सुद्धा हे उत्तर आपल्याला बरोबर बसतात. आणि म्हणून महादायीसांचा हा जो प्रश्न आहे तो सुद्धा एक प्रकारची विनंतीच परमेश्वराला केल्या गेलेली आहे की देवा, भीतरी जे बर्वे तुम्ही सांगता ते काही से न दिसे, ते कशाने दिसणार, ही सुद्धा विनंती आहे, हा प्रश्न नाही आहे. मी नेहमी सांगतो की महादायीसा या प्रश्न करत नव्हत्या, महादायीसा जिज्ञासा करत होत्या. म्हणून आमचे स्वामी म्हणतात, म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा, त्याला जिज्ञासा असं म्हटल्या जातं. आणि नुसतंच प्रश्न करणं याला जिज्ञासा म्हणत नाहीत. जसं उदाहरण देईन मी की मी या गावात आलो आणि सहज विचारलं गावाची लोकसंख्या किती आहे. आता तुम्ही मला किती लोकसंख्या सांगा, काही मला त्याचा काही फायदा आहे का? काहीच नाही. ह्याला म्हणतात प्रश्न. आता जर का मला निवडणुकीला उभं राहायचं असेल तर मग हा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा आहे, त्याचं उत्तरही माझ्यासाठी महत्वाचं आहे. पण मला काही घेणं देणं नाही. आता काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, काहीतरी विचारायचं म्हणून विचारायचं, म्हणून जे विचारले जातात त्याला प्रश्न असं म्हणतात. त्याच्या उत्तराचं पुढे काही होत नाही, काही उपयोग नसतो त्याच्या उत्तराचा, त्याला प्रश्न म्हणतात. आणि जिज्ञासा म्हणजे तो विषय जाणून घेण्याची जी इच्छा मनामध्ये निर्माण होते. जशी
महिला वर्गांमध्ये असं ना, एखादी सुगरण बाई असेल, तो नवीन पदार्थ बघेल तर त्याच्याबद्दल ती माहिती काढते. नुसतंच माहिती नाही काढत, त्याच्याविषयी ती चिंतन करते, तो पदार्थ घरी बनवते. म्हणजे तिला त्या पदार्थाविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे का? कारण की तिला तो बनवायचा आहे पदार्थ, ती क्रिया प्रक्रिया तिला करायची आहे. अशा पद्धतीने जे विचारलं जातं त्याला जिज्ञासा असं म्हटलं जातं. परमेश्वर जे काय आहे तुम्हाला त्या त्या प्रश्नाचं उत्तर देत असतात. आणि म्हणून इथे ती जाणून घेण्याची जी इच्छा आहे त्याला जिज्ञासा असं म्हटलेलं आहे. तर इथे महादायीसांची जिज्ञासा आहे, कारण की त्याच्या जिज्ञासेच्या अनुरूप महादायीसांना काय करायचं आहे, त्या ईश्वर प्राप्तीला जायचं आहे. उगच महादायीसा विचारत नाही आम्ही काय करायचं, आपण बीजे केल्यानंतर उगच विचारत नाहीत. ते कार्य त्यांना भविष्यामध्ये करायचं तर आहेच, पण ते कार्य त्यांनी भविष्यामध्ये केलेलं देखील आहे. तुम्हाला महादायीसा फक्त लीळाचरित्रातलीच माहिती असेल, स्मृतीस्थळातल्या महादायीसा एकदम वेगळ्या आहेत. लीळाचरित्रातल्या महादायीसा आम्हाला थोड्याशा साध्या सोप्या वाटतात, स्मृतीस्थळातल्या महादायीसा एकदम धारधार आहेत. आचरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना शिक्षा पण करतात. 500 गुरुकुळ विजनाला जातं तर त्या 500 गुरुकुळाला पडताळतात. तिथे जाऊन ते काय करतात, स्मरण करतात की अन्यवार्ता करतात, विजन सुरू आहे की निद्रा सुरू आहे, हे सगळं ते बघतात. त्यांना शिक्षा पण करतात. एकदा तर माहीम भट्टांना शिक्षा पण केलंय त्यांनी, एकदा भट्टोबासांना शिक्षा पण केलेलं आहे. त्या महादायीसा काहीतरी वेगळ्याच आहेत. का? स्वामींकडनं जेवढी काही उत्तरं आली तेवढीच्या तेवढी उत्तरं महादायीसांनी त्या प्रश्नाच्या उत्तरांचं काय केलेलं आहे, त्या जिज्ञासेच्या उत्तरांचं आपल्या जगण्यामध्ये ते उत्तरं उतरवलेली आहेत. उत्तर जे असतं ना ते उतरवायचं असतं, ते महादायीसांनी उतरवलेलं आहे आपल्यामध्ये. तशा जगल्या त्या, आणि म्हणून भट्टोबा सुद्धा त्यांच्या समोर बोलत नाहीत त्यांना, किंवा ते जेव्हा शिक्षा पण करतात माहीम भट्ट सुद्धा त्यांच्या समोर बोलत नाही. का ना, त्या ठिकाणी खरोखरच ते बोलतात, ते सत्य बोलतात. आणि म्हणून आपल्या समोर जर का कोणी वचनोक्त सत्य सांगत असेल, ईश्वराच्या श्रीमुखीचं प्रमाण देऊन कोणी सांगत असेल, स्मृतीस्थळाचं प्रमाण देऊन जर का कोणी सांगत असेल, तर ते ऐकलं पाहिजे, ते उतरवलं पाहिजे. त्यावेळी जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, हा विचार केला नाही पाहिजे. आणि म्हणून महादायीसा ज्या आहेत त्यांनी वेळोवेळी अशा विनंतीपूर्वक जिज्ञासा स्वामींना केल्या. आणि मग स्वामी म्हणतात, बाई, सकळ संपत्ती ती असंपत्ती, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय काय असं मूल्यवान वाटतं, काय काय महत्वाचं वाटतं. एक वेळ होतं की महादायीसांना दादोस हे मूल्यवान वाटायचे. का बरं? आणि दादोसांमुळे स्वामींची त्यांची भेट झाली वगैरे, ते निरूपण करायचे दादोस वगैरे, त्याच्यामुळे दादोसांविषयी त्यांना एक म्हणजे चांगला भाव त्यांच्याबद्दल होता, श्रद्धा दादोसांबद्दल होती. पण भविष्य काळामध्ये स्वामींनी दादोसांबद्दलचं यथार्थ ज्ञान करून काय केलेलं आहे, त्यांच्यापासनं महादायीसांना बाजूला केलेला आहे. महादायीसांना नेहमी ते दोष रूपामध्ये टाकायचे. वाराणसीला महादायीसांना जायचं आहे, दादोस त्यांना तयार करतात, स्वामी नाही म्हणतात, दादोस हो म्हणतात, शेवटी वाराणसीला जातातच. त्याच्यानंतर पुन्हा द्वारकेला जाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा महादायीसा म्हणतात द्वारकेला जायचं, स्वामी नाही म्हणतात, दादोस हो म्हणतात. असं करता करता द्वारकेला सुद्धा जाण्याचा महादायीसांचं निश्चिती झाली. स्वामी म्हणतात, सन्निधानातला जो काही जीव आहे तो सन्निधानाच्या बाहेर, ताकातली माशी ताकाबाहेर काढली. म्हणजे सन्निधानातला जीव दादोसांनी असन्निधानी नेला, पाठवला, आणि महादायीसा जे स्वामींपासनं दूर अंतर गेलेले आहेत. हे काय आहे, दादोसांचं हे कार्य महादायीसांना तेव्हा लक्षात येत नव्हतं. पण ज्ञान जेव्हा झालं, ज्ञान कशासाठी महत्वाचं आहे की ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला कोणी फसवू शकत नाही, तुम्हाला कोणी खोटं सांगू शकत नाही. सांगितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. महादायीसांचा ज्ञानस्तर वाढला
आणि मग दादोसांचं जे वर्तन आहे ते त्यांच्या लक्षात यायला लागलं की स्वामींच्या सन्निधानी राहू देत नाही आपल्याला, योग्य ते मार्गदर्शन यांचं नाहीये, आपल्याला खोटं काहीतरी सांगतात, सोबतीचं सांगतात, असा जो प्रकार आहे तो महादाईसांना दादोसांच्या बद्दल लक्षात आला आणि हे ज्ञान होण्याचा हा लाभ आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की ज्ञान घ्या, ज्ञानस्तर वाढवा, आणि मग जे महादाईसांचं वर्तन आहे ते आम्हाला स्मृतीस्थळामध्ये बघायला मिळतं. अशा या महादाईसांना स्वामी विचार सांगतात की सकळ संपत्ती तिया असंपत्ती, म्हणजे तुम्हाला काय मूल्यवान तुम्हाला वाटतं ते सगळं जे मूल्यवान आहे ते काय आहे की सकळ संपत्ती तिया असंपत्ती, ज्याला तुम्ही मूल्य देता, मूल्यवान समजता, ते मुळातच तुम्हाला त्याचं मूल्य जे आहे ते वाटता कामा नये. ते असंपत्ती, जे संपत्ती वाटते ती मुळात तुम्हाला काय वाटलं पाहिजे, असंपत्ती वाटली पाहिजे. आणि जे काही संपत्ती म्हणून महादाईसांना वाटतं आहे त्या सकळही असंपत्ती, म्हणजे ते जे काही मूल्यवान वाटतं ते सगळ्यात पहिले आपण निश्चित केलं पाहिजे हे मूल्यवान नाहीये. मागे आपल्याकडे एक नोट होती, ती मूल्यवान वाटायची आणि मग सांगितलं गेलं की नोट बंद झालंय बरं का, आता त्याचं मूल्य आहे का काही? आपण ती नोट आपल्याकडे ठेवायलाच तयार नाही, अमूल्य झाली ती. किंवा एखादं मूल्यवान वाटतो आपल्याला पदार्थ, तो पदार्थ मूल्यवान आहे म्हणून आपण तो खाल्ला आणि खाल्ल्यानंतर वमन झालं, आता आहे का त्याचं काही मूल्य? जे जे तुम्हाला मूल्यवान वाटतं ते एक विशिष्ट वेळेपर्यंत मूल्यवान असतं आणि एका विशिष्ट वेळाने त्यातलं जे मूल्य आहे ते मूल्य शून्य होऊन जात असतं. ज्या गोष्टीचं मूल्य कालांतराने जर का शून्य होत असेल आणि कमी होत असेल तर ते मूल्यवान नाही आहे असं लक्षात घ्या. सोन्याचा जो भाव आहे तो कमी जास्त होतो की नाही, वाढतो पण आणि कमी पण होतो. मूल्य असं असतं, मूल्यवान असं असतं की ज्याचं मूल्य कधीही कमी होत नाही. आपल्याकडे जुना विशेष आहे, त्याचं मूल्य कमी होतं का? तो विशेष जर का फुटला असा तुटला तर मूल्य कमी होतं का? नाही होत, त्याचं मूल्य तेवढंच राहतं. काही लोक म्हणतात ते विशेषाचा तुकडा पडला मग आता ते घरात ठेवायचं की नाही, मूर्तीचा तुकडा झाला मग घरात ठेवायचं की नाही. ते जर का पूर्ण नमस्कारी असेल तर त्याचं मूल्य कमी होत नाही, ते आपण घरात ठेवलं तरी हरकत नाही, त्याचं मूल्य नाही कमी होत. त्याच्यासाठी न्याय देतात, खडी साखरेचा खडा आहे मोठा, त्याचे किती तुकडे केले तर छोट्या खड्यांमध्ये कमी गोडी असते का? जेवढे तुकडे केले तेवढ्या तुकड्यांमध्ये तेवढीच गोडी असणार, जेवढी मोठ्या खड्यामध्ये होती तेवढीच एवढ्या खड्यामध्ये ती गोडी असणार आहे. तशा प्रकारे मूल्य कधीच कमी होत नाही, ते मूल्यवान आहे. आमच्यासाठी विशेष मूल्यवान आहेत. का मूल्यवान आहेत? चक्रधर स्वामी तर आम्हाला दिसले नाहीत, पण चक्रधर स्वामींनी ज्या पाषाणाला स्पर्श केला, ज्या धातूला स्पर्श केला, ज्या काष्टाला वस्त्राला स्पर्श केला ते आम्हाला इथे बघायला मिळत आहेत. आमच्यासाठी ते मूल्यवान आहे. तुम्ही जर का सिन्नरला गेलात तर तो खांब आहे, ज्या खांबामागे उभे राहून आमचे स्वामी त्या सैनिकाला उत्तर देतात, येत चांगदेव रावळ नाही ना बांगदेव रावळ नाही, म्हातारी एकीचे ते गावामाही भिक्षा मागण गयेचे आणि आऊ यायचे, म्हणजे आम्ही इथे आहोत, बाकी कोणीच नाहीये. हे ज्या खांबामागे उभं राहून स्वामींनी त्याला उत्तर दिलेलं आहे, तो खांब अजूनही तिथेच आहे. तो खांब आमच्यासाठी खूप मूल्यवान आहे. त्या खांबाचं महत्व कधी कमी होत नाही. मला असं वाटतं की तो खांब जर का बोलायला लागला तर कितीतरी लीळा आम्हाला अजून देवाच्या ते सांगेल, ते मूल्यवान आहे. स्वामींनी उपयोगात नेलेल्या वस्तू असतील, सेवेअर्थी उपयोगात गेलेल्या वस्तू असतील, त्या आमच्यासाठी मूल्यवान आहेत, त्याचं मूल्य कधी कमी होत नाही. आमच्या स्वामींचं जे स्थान आहे, ती जागा आहे, त्या जागेचं मूल्य कधीच कमी होणार नाही, ते मूल्य अबाधित आहे. आणि त्या वस्तूचं आमच्या स्वामींच्या संबंधित विशेष प्रसाद स्थान याचं तुम्ही मूल्य करू शकत नाहीत. आजकाल लोक त्याचं मूल्य करून विकतात, तो भाग वेगळा, आणि आपणही भाव तोल करून ते प्रसाद हे ते घेतो, हा भाग पण वेगळा. वांचून त्याचं कुठलंही मूल्य वगैरे देणं घेणं हा करायचं नसतं.
विशेष कधीही विकत घ्यायचे नाही, त्याचं तुम्ही मूल्यच करू शकत नाही. अनर्घ रत्ने समुद्राच्या दृष्टांतात काय बघितलं आपण? अनर्घ रत्नांचं कुठेही मूल्य करताच येत नाही, ती अमूलिके रत्ने आहेत. तसं विशेषांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? आसन शिन्नस्त्रीचा विशेष केवढ्याला विकत मिळेल आपल्याला? बघा, आसन शिन्नस्थळी जिथे ते स्वामी बसतात ती जागा देवाने अशी पैसे देऊन बनवून घेतलेली आहे का? आम्ही बसणार आहोत तिथे, मायेला पैसे दिले का त्यांनी? विनामूल्य ते बनलेलं आहे की नाही? तो खडक सगळा इथून तिथून स्वामींनी त्या जागेवर आसनस्थ होण्याचे काही पैसे दिलेले आहेत, घेतलेले आहेत का कोणाकडनं? भटोबास म्हणाले का बाबा की एवढे मी पैसे देतो, ही जागेवर तुम्ही बसत राहा, आसन होऊ द्या त्याची? काहीच नाही. आमच्या स्वामींनी शक्ती निक्षेप केला त्याच्यामध्ये. आसन शिन्नस्थळीच नाही, सगळे जेवढे काही स्थान आहेत तिथे शक्ती निक्षेप करायचं काही मूल्य स्वामींनी घेतलं का? नाही घेतलं. सगळं आपल्याला विनामूल्य ते मिळालेलं आहे. मग आता ते पाषाण तिथून काढल्यानंतर ते मूल्यवान झालं म्हणजे महत्वपूर्ण आहे, पण त्याला किंमत कशी काय जडली लगेच? तो विशेष 100 रुपयाचा, 1000 रुपयाचा, 5000 रुपयाचा कसा काय झाला? ते तर सगळं फ्रीमध्ये आहे ना. पाषाण फ्रीमध्ये आहे, शक्ती निक्षेप फ्रीमध्ये आहे. मग तो जो विशेष आहे तो विकल्या कसा जातो, तो विकल्या कसा जातो. आणि हे जे काही मूल्य आहे ते आपण इतर गोष्टींविषयी त्याच्या किमती लावू शकतो. विशेषाची किंमत कशी काय लावणार? प्रसादाची किंमत कशी काय लावणार? अनर्घ रत्नाची जर का किंमत लावता येत नाही, ते म्हणतात जीवेला काय लागेल? कुष्ठ लागेल. आणि हे तर काय आहे, त्या अनर्घ रत्नांपेक्षा सुद्धा हे विशेष स्वामींच्या स्पर्शामध्ये आलेले ज्या गोष्टी आहेत, सेवेमध्ये आलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचं कुठलंही मूल्य आम्हाला करता येणार नाही. ते अनर्घ रत्ने खऱ्या अर्थाने ते आहेत. आणि मग अशा पद्धतीने इथे आमच्यासाठी ती संपत्ती, आमची जर का संपत्ती असेल तर ती संपत्ती आहे. महानुभाव साधू जो आहे तो सगळ्यात जास्त विशेषाला, प्रसादाला जपत असतो का? देवाने स्पर्श केलेल्या त्याच वस्तू आता आमच्याकडे आहेत. त्या जर का आम्ही हरवल्या, गेल्या, गहाळ झाल्या तर आमच्याकडे देवाची दुसरी कुठलीच आठवण नाहीये. आणि म्हणून आमच्यासाठी ते मूल्यवान आहे. सकळ संपत्ती, त्या असंपत्ती आणि त्या व्यतिरिक्त आमच्याकडे जेवढं काही आहे, तुम्ही तुमच्या घरी जाऊन बघा. तुमच्या घरी काय काय आहे त्याची एक यादी करा आणि त्याचं मूल्य किती काळापर्यंत आहे ते बघा बरं. आपण नवीन गाडी घेतलेली आहे ना, त्याचं मूल्य काही वेळाने कमी 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 होत जातं. घर बांधलेलं आहे त्याचं मूल्य जे आहे ते वाढतच जातं म्हणा. परंतु जे काही त्यातलं आपलं महत्व आहे, ते आपलं महत्व मात्र त्या घरामध्ये कमी कमी होत चाललेलं आहे. दिवसागणिक ते कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणून जे काही महत्वाचं आहे, एका विशिष्ट वेळाने आपल्यासाठी वैयक्तिक ते महत्वाचं राहणार नाही. तुम्ही म्हटले आमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, डॉक्टर आम्हाला नीट करा. डॉक्टर म्हटले 20 लाख दिले तरी आम्ही तुम्हाला नीट करू शकत नाही. आता ते द्रव्य आमच्यासाठी काय आहे? संपत्तीच आहे. पण आमचं जर का आजार ती संपत्ती नीट करू शकत नाही, आमच्यासाठी त्या पैशाचा काहीच उपयोग नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे सकळ संपत्ती, ती असंपत्ती आणि या व्यतिरिक्त जीवाची परमेश्वर संपत्ती. जीवाची संपत्ती काय आहे ना? परमेश्वर ही जीवाची संपत्ती आहे. जीव परमेश्वराची जीव जीवाची संपत्ती नाही, देवता जीवाची संपत्ती नाही आणि प्रपंच देखील जीवाची संपत्ती नाही. परमेश्वर जीवाची मुख्य संपत्ती आहे. कारण की परमेश्वराचं मूल्य कधी कमी होत नाही. म्हणून या जगामध्ये जशी तशी संपत्ती कोण आहे? परमेश्वर संपत्ती आहे. संपत्तीचं काय व्याख्या केली? ज्याचं मूल्य कधीच कमी होत नाही त्याला संपत्ती असं म्हटलं तर परमेश्वराचं मूल्य कधीच कमी होत नाही. जीवाचं मूल्य कमी होऊन जातं. बघा, तुमच्याकडे काही कार्यानिमित्त आपण ज्यांना मदतीला बोलवतो, ते कार्य संपलं की त्या जीवाची संपत्ती, त्या जीवाचं मूल्य आपल्याला मग कमी होऊन जात असतं. किंवा मग एखाद्या वस्तू संबंधित गोष्ट असेल
तर ते कार्य संपल्यानंतर त्या वस्तूचं कुठलंही मूल्य राहत नाही. आपल्याला एवढ्या लोकांना जीव घालायचं म्हणून मोठं भांडं आणलं भाजीसाठी आणि जेवण खावण झालं, आता त्या भांड्याचा काही उपयोग आहे का? संपलं. मूल्य आता कमी झालं, ते भांडं कुठेही पडलेलं आहे, पण ते स्वयंपाक बनवण्याच्या आधी त्या भांड्याची काळजी घेतल्या जाते. त्याला घासून पुसून वगैरे, साबण, भांड्यालाही साबण आहे, ते सगळं लावून त्याला धुवून वगैरे स्वच्छ, त्याला धूळ लागली नाही पाहिजे, किती काळजी आहे त्याची. आणि ते जेवण बनल्यानंतर मग त्याची कुठलीही काळजी नाही आहे, त्याचं मूल्य काही वेळासाठी कमी झालेलं आहे. तशा प्रकारे प्रपंचाचं, जीवाचं, देवतेचं मूल्य काही वेळाने कमी होतं, परंतु परमेश्वराचं मूल्य आपल्या आयुष्यामध्ये कधी कमी होत नाही. उलट जीव, देवता, प्रपंच यांचं जेव्हा मूल्य आपल्या आयुष्यात कमी होऊन जातं, हे कोणीच कामी येत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर ही संपत्ती आहे हे आपल्याला कळतं. ते किती मूल्यवान आहेत हे कळतं आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं मूल्यमापन आपण परत करू शकत नाही. ते किती मूल्यवान आहेत ह्याचं सुद्धा मोजमाप आपण करू शकत नाही. अशा प्रकारे परमेश्वर जीवाची संपत्ती आहे. आता अजून एक अर्थ घेऊया, परमेश्वर जीवाची संपत्ती का आहे? कारण की जेव्हा आपण परमेश्वराचे होतो त्या वेळेला आपल्याला सुद्धा एक वेटेज तयार होतं, एक मूल्य आपल्याला तयार होतं, महत्व आपल्याला तयार होत असतं, आपल्याला मिळत असतं. आणि ते जे मूल्य आहे ते आपलं मूल्य कधीही कमी होत नाही. तुम्ही भरपूर शिक्षण घ्या, तुमचं मूल्य वाढलं. आता जसं तुम्ही वयस्कर व्हाल, समाजामधली तुमची धावपळ किंवा तुमची मुवमेंट कमी कमी होईल, तसं तसं तुमचं समाजातलं महत्व कमी कमी होत जातं. आपल्याला एखादं काही कार्य करता येतं, पण आपण जसं वयस्कर होतो तस तसं आपले मूल्य आपोआप कमी होतं. समाजामध्ये तुम्ही किती क्लास 1 ऑफिसर असा, किती मोठे आमदार, खासदार, मंत्री, काय काय असे ना, एका विशिष्ट वेळाने जर का त्याच्यात आपण सक्रिय नाही राहिलो तर आपलं मूल्य कमी कमी होतं. परंतु जेव्हा तुम्ही परमेश्वराचे होता, दर्शनीय होता, तेव्हा तुमचं मूल्य वाढतं. तुम्ही त्यामध्ये जर का बोधवंत झालात, ज्ञानीय झालात, अनुसरलेले झालात, शाब्द ज्ञानीय जर का झालात, तसं तसं मूल्य वाढत 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 चाललेलं आहे. शाब्द ज्ञानाच्या शेवटी अनुसरण आणि अनुसरणाच्या शेवटी पुनःसंबंध आहे. म्हणजे अनुसरण संपन्न झालं, तो जीव सरला, ईश्वर दर्शनाला गेला, पुनःसंबंधी जन्मला, अजून त्याचं मूल्य वाढलं. मग परमेश्वर त्यांना भेट देतात त्यांच्या त्यागानुसार. 12, 16, 20, 24, 28, 32 जसा त्याग केला असेल त्या त्या वर्षी परमेश्वर त्या जीवाला भेट देतात आणि तसं तसं भेट दिल्यानंतर त्याचं मूल्य परत वाढतं. कवणी एके अवसरी अप्रोक्ष ज्ञान देतात, मूल्य वाढलं. कवणी एके अवसरी सामान्य ज्ञान देतात, मूल्य वाढलं. विशेष ज्ञान देतात, मूल्य वाढलं. आणि मग कधीतरी सगळे दोष फिटल्यानंतर मग विशेष ज्ञानाच्या शेवटी स्वस्वरूपी आनंदामध्ये पावन करतात. आता त्या जीवाचं काही मूल्य कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे ईश्वर तर संपत्ती आहेच, पण ईश्वराच्या संपर्कात आपण गेलो तर आपलं सुद्धा महत्व वाढत वाढत जातं. आणि म्हणून जीवाची संपत्ती कोण आहे? परमेश्वर आहे. पैशाने आपली महत्व वाढत नाही. एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा आहे पण त्याच्याशी कोणी व्यवस्थित बोलत नाही, कारण त्याला अहंकार भरपूर आहे. पैसा हा आपली संपत्ती नाहीये. ज्यामुळे आपल्याला मान सन्मान मिळेल ती आपली संपत्ती आहे. तुमचा स्वभाव, आत्ताच्या घडीला जर का आपण तो विषय घ्यायचा झाला, तुमचा स्वभाव किती चांगला आहे ती तुमची संपत्ती आहे. स्वभाव चांगला नसेल तर तुमच्या समोर लोक चांगले बोलतील, माघारी तुम्हाला नावं ठेवतील. म्हणून स्वभाव ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती आपण काय केली पाहिजे? चांगल्याच उपयोगी लावली पाहिजे, ईश्वर प्राप्तीच्या उपयोगी लावली पाहिजे, तर आपल्याला ईश्वर संपत्ती मिळणार आहे. इतर जी संपत्ती आहे हे काबाड कष्ट करून 8-8 तास 10-10 तास काम करून तुम्हाला ही पैशाची संपत्ती मिळते, जमिनीची संपत्ती मिळते, घराची संपत्ती, दागदागिन्याची संपत्ती मिळते. पण एवढ्या कुठल्याच कार्याने परमेश्वर संपत्ती मिळत नसते बरं का. तुम्ही म्हटले आम्ही 8च्या ऐवजी 10 तास काम करू, देव भेटतील का? नाही भेटणार. गदोनायक म्हणतात द्रव्य संपत्तीने देव होईल का? माती द्रव्य अपार असे. देव म्हणतात नाही होणार. पुत्र संपत्ती, धनसंपत्ती,
कशानेच परमेश्वर होत नाही. त्यासाठी तुम्हाला परमेश्वराने जे काही मूल्यवान वचनं सांगितलेली आहेत त्याच वचनाचं अनुपालन करून तुम्हाला तुमचं महत्त्व वाढवावं लागेल. तुम्हाला देवासाठी मूल्यवान व्हावं लागेल. देवही आपण जर का रस्त्याने चाललो आणि एखादं जर का ते लोखंडाचं वायसर पडलेलं असेल गोलवालं, आपण उचलतो का ते? पण 1 रुपया पडलेला असेल तर लगेच वागतो आपण. देवाकडे नाही वाकत, साधूंकडे नाही वाकत, पण ते पैसे घ्यायला मात्र आपण चांगलंच वागतो. म्हणजे त्याला ते मूल्य आहे, त्या वायसरला ते मूल्य नाहीये जेवढं त्या 1 रुपयाला आहे. तसं देव आपल्याला कधी उचलतील? जेव्हा देवाने दिलेल्या वचनाचं आचरण, विधिपालन, अनुपालन आपल्याकडे असेल, त्यावेळेस आपल्याला मूल्य प्राप्त होणार आहे आणि त्याच वेळेला परमेश्वर आपल्याला उचलून घेणार आहेत आणि त्याच वेळेला परमेश्वराला आपण महत्वाचे वाटणार आहोत. कधी? त्याच्या आधी आपल्याला परमेश्वर महत्वाचे वाटले पाहिजे. आपल्याला जेव्हा परमेश्वर महत्वाचे वाटतील, आपल्याला जेव्हा परमेश्वर संपत्ती वाटतील, तेव्हा आपण त्या संपत्तीचं म्हणजे परमेश्वराचं जतन करू. ते कुठेही परमेश्वर आपल्याकडनं गहाळ होतील, आपल्या हृदयातनं निघून जातील असं कुठलंही कार्य आपण करणार नाही. आणि ती संपत्ती जर का तुम्ही जपली, जतन केली, तर परमेश्वराला सुद्धा तुम्ही महत्वाचे वाटत असता. आणि म्हणून अशा प्रकारे महादाईसांना स्वामींनी हे वचन निरूपण केलं की जीवासी सकळ संपत्ती त्या संपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती असं झालं पाहिजे. असा भाव त्या जीवामध्ये निर्माण झाला पाहिजे. आजच्या या 8व्या सत्रामध्ये आपण या लीळेमध्ये संपत्ती आणि असंपत्ती या संदर्भामध्ये श्रवण आणि चिंतन जे आहे ते केलेलं आहे. दंडवत हो.